नमस्कार मंडळी. तर आज माझा व्हिडिओ थोडा लेट पडतोय कारण की आज व्हिडिओ बनवायचं माझं मनच नव्हतं. ही कार्यक्रमाला गेली होती सकाळी आणि मी माझं 2-3 तास मी लिखाणात होतो. आज मी लिखाणाचं काम करत होतो, स्क्रिप्ट काढत होतो आणि ही कार्यक्रमातून आली आणि मला सांगितले की अहो तुम्हाला काय कळलं काय? मी म्हटलं काय? तर आपले दादा सोडून गेले, अजित पवार दादा आपल्याला सोडून गेले. म्हणजे कानात असा जाळ व्हावा असा जाळ झाला की नाही, हे मी काय ऐकायला लावले. मला पटलं नाही. मी पट्ट दिशा मोबाईल काढला, सगळ्या न्यूज चॅनलवर बघितलं तर ती बातमी खरी होती. सकाळी 9ला काय 10ला हे झाले आणि मला कळलं 2ला. बातम्याची माझं लक्ष नव्हतं आणि ही तिथून आल्यावर मला सांगितली आणि हिलासुद्धा त्या कार्यक्रमाच्या चर्चेत तिला कळले की असं झाले. तर अपघात एवढा भीषण झाला आहे की नाही, अक्षरशः विमानाच्या चिंध्या उडल्यात आणि दादांसोबत असलेले 6 जणसुद्धा त्यात मृत्युमुखी पडल्यात. म्हणजे देवाने मृत्यू आपल्याला सगळ्यांना आहे, पण इतकंही निष्ठुर होऊ नये की देवाने असा मृत्यू द्यावा. आणि दादांची बोलण्याची जी पद्धत आहे, ती जी भाषणे करायची, ती भाषणं कायम लक्षात राहायची. त्यांचं भाषण बघताना ऐकताना अजिबात कंटाळा यायचा नाही. माझा काय असा राजकारणाशी संबंध एवढा नाही आहे, पण दादांचे व्हिडिओ ना माझ्या फीडमध्ये सारखे यायचे आणि ते एकदम बघून आम्हाला हसू यायचे की राजकारण जे असते ते खेळीमेळीचं कसं राजकारण करायचं हे दादांशिवाय कुणालाच जमत नव्हतं आणि जमणारही नाही इथून पुढे. त्यांचे अजूनसुद्धा व्हिडिओ असे फीडमध्ये यायला लागल्यात ना की ते बघून अक्षरशः डोळ्यात, म्हणजे मला अजून बोलतासुद्धा येत नाही की असं आलं की आपल्या घरातला एक माणूस आज आपल्यातून निघून गेला असं वाटते. म्हणजे आता इथून सांगायचा मुद्दा काय आहे की आपल्या महाराष्ट्राचा दादा, लाडका दादा आज हरपला.